0.2 हा स्वाध्याय सोडून घेणार आहोत. नवनीत पुस्तकामधील हे स्वाध्याय आहेत. तर चला चालू करूया की हे स्वाध्याय कसे सोडवायचे. तर प्रश्न बघा, पहिला प्रश्न काय आहे, 83,643 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता ही संख्या लिहून घेऊया आपण, 83,643. आणि ही संख्या लिहिल्यानंतर आता आपल्याला काय काढायचं की 3 या अंकातील स्थानिक किंमत. मग बघा, एकदम पुढचं 3 घ्या, हे 3. तर ह्या 3 या अंकाची स्थानिक किंमत काय येईल, 3. आणि पुढे किती शून्य येतील, 3 घरं 1 2 3. ही झाली त्याची स्थानिक किंमत 3,000 रुपये. त्यातून हे 3 वजा करायचं आहे, ह्या 3ची किंमत काय येईल, 3च येईल. मग यांची वजाबाकी काय येईल बघा, शून्यातून 3 गेलं 7, येथे आलं 9 9 2 2,997. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा प्रश्न काय म्हणतोय, 3x अधिक 2 अधिक y ही 2 अंकी संख्या 66 आहे. जर एकक स्थानी y असेल, येथे y आहे, जर एकक स्थानी y असेल नाही, एकक स्थानी 6 असेल तर x किती. आता मला सांगा, एकक स्थानी काय आहे 6 आणि येथे एकक स्थानी काय आहे y, म्हणजे y ची किंमत किती दिली 6. मग 66 मधून जर 6 गेलं तर राहिलं किती 60. म्हणजेच 3x ची किंमत किती असेल, 3x ची किंमत असेल 60. मग x किती असेल 60 भागिले 3. 3 1 3 3 2 60 भाग्याला 2 6 आलं उत्तर 20. म्हणजे x ची किंमत किती आली, x ची किंमत आली 20. तर असं सहज सोप्या पद्धतीने हे गणित सुटतं. पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3, 2p व q ही 2 अंकी संख्या 17 आहे. म्हणजेच ही 2 अंकी संख्या आहे आणि ती किती आहे 17 आहे. एकक स्थानी 7 असेल, येथे एकक स्थानी काय आहे q. q ची किंमत किती दिली, q ची किंमत दिली 7. मग आपण 17 मधून 7 वजा केले तर राहतं किती 10, बरोबर. म्हणजेच काय, 2p ची किंमत किती असणार, 2p ची किंमत असणार 10. म्हणजेच p ची किंमत किती येणार 10 भागिले 2. 5चा भाग गेला, p ची किंमत आली 5. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण की 5 स्टार 4 स्टार या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे. तर फुल्यांच्या जागी अंक कोणता असेल तर बघूया आपण. बघा येथे ही संख्या आहे आणि आपल्याला हे ज्या फुल्या आहेत त्यातील फरक किती दिला आहे 297. आणि आपल्याला विचारले की यामध्ये अंक कोणते असतील. तर बघा तुम्ही पर्यायाने पण जाऊ शकता. एक दोन मेथड शिकवतो मी तुम्हाला. बघा की आपण येथे जर x म्हणलं तर ही काय येईल 100x. ही काय येईल, इथली किंमत येईल 100x याची किंमत, आणि याची किंमत काय येईल x. 100x मधून x गेलं किती येतं 99x. 99x चीच किंमत किती दिली 297, बरोबर. मग x बरोबर काय येईल 297 भागिले 99. कितीचा भाग जाईल, 9चा भाग जाईल. इथं आला 11, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27. 33 भागिले 11, 33 भागिले 11 म्हणजेच 11 त्रिक 33. x ची किंमत आली 3. ही एक पद्धत झाली. दुसरी एक पद्धत सांगतो की ज्यावेळेस अशा पद्धतीचं गणित येतं त्यावेळेस आपण काय करू शकतो की येथे काय आहे 1 ही किंमत येथे ठेवूया आपण 1. मग इथं 0 0 आणि इथं पण 1 येणार. 100 मधून 1 गेलं किती येतं 99. पण आपलं प्रश्नात उत्तर काय म्हणलंय 297. म्हणजे 1 येईल का, 1 येणार नाही. मग पुढची संख्या ठेवून बघूया. पुढची संख्या काय आहे 5. येथे 5 ठेवलं आणि 5 येथे 5 वजा केलं किती येईल बघा 495. आपलं उत्तर काय आहे 297. म्हणजे हे पण येणार नाही. पुढचा पर्याय ठेवून बघूया आपण 2. ठीक आहे. 200 मधून 2 गेलं किती येतं 198. पण आपलं उत्तर किती आहे 297. म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. पुढील पर्याय ठेवून बघूया आपण 3. येथे आलं 300, 300तून 3 गेलं काय आलं 297. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 4. ही झाली सेकंड मेथड. ही फर्स्ट मेथड, ही पहिली मेथड, ही दुसरी मेथड.
आणि मी जी तिसरी मेथड सांगणार आहे ती सर्वात सोपी आहे, मेथड 3. त्याच्यासाठी आपण हा फळा पुसून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, मेथड 3 सांगतो. आता मेथड 3 मध्ये आपण काय करणार आहे की शेवटचा अंक बघणार आहे. हा शेवटचा अंक किती आहे? 7. मग 10 मधून 7 गेलं, उत्तर काय आलं? 3. आपलं उत्तर काय येणार? 3. म्हणजे जे शेवटचा अंक आहे, जो शेवटचा अंक आहे, अशा पद्धतीच्या गणितामध्ये जो शेवटचा अंक आहे इथं 297 मधला एकक स्थानचा अंक काय आहे? 7. तो अंक 10 मधून वजा करायचा, किती येतं? 3. ते आपलं उत्तर. तर बघा, एकदम सहज पद्धतीने मी तुम्हाला तिन्ही मेथड सांगितलेले आहेत. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, संख्या भली मोठी दिलेली आहे, 57,83,542. या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? मग 4 कुठे दिले? बघा, येथे दिले. 4 म्हणजेच 42 दिले. 42 मधलं आता स्थानिक किंमत काढायची म्हणजे 2 जाणार, 0 येणार. 4 ह्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 40. मग 40 कसं लिहितो आपण? 4 गुणिले 10. मग 10 वर कोणताच घात नाही, म्हणजे कोणता घात असतो? 1. ठीक आहे, म्हणजे काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येईल. 4 गुणिले 10चा पहिला घात. पुढील प्रश्न बघूया आपण की 53.436 या संख्येत 4च्या उजवीकडील, आता 4च्या उजवीकडे कोणतं आहे? हे वालं 3 आहे, पॉईंट वालं, म्हणजे 0.03 आहे 4च्या उजवीकडे. उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे? आता 4च्या डावीकडील जे 3 आहे त्याची स्थानिक किंमत काय आहे? 3 आहे. यांची पट विचारली तर यांची पट अशी लिहितो, अशा पद्धतीने लिहितो आपण. मग मला सांगा की वर पॉईंटमध्ये आहे, पॉईंट घालवायचा आहे आपल्याला, तर खाली काय करतो आपण की किती पॉईंट आहेत, किती घरं पॉईंट आहेत? 2 घरं आहेत. मग इथं 3 लिहितो आपण आणि खाली 100 लिहितो, बरोबर? 100ने भागतो. मग 3ला 3 जाईल, येईल काय? 1/100. आता पर्यायामध्ये बघितलं तर 1/100 कुठंच नाही. ठीक आहे, 1/100 कुठंच नाही. मग कसं काढायचं? बघा की 1/100 म्हणजेच काय? 10चा कितवा घात असतो? 100 दुसरा घात असतो. मग 1/10चा दुसरा घात आहे का कुठं? बघा, हा 10चा दुसरा घात आहे, 1/10चा दुसरा घात नाही. येथे 1/10चा पहिलाच घात आहे, म्हणजे हे पण येणार नाही. आता 1/10चा इथं वजा दुसरा घात आहे, म्हणून हे पण येणार नाही. मग आता 10चा दुसरा घात आहे, तो छेदस्थानचा आहे, तो अंशस्थानी काय होईल? 10चा वजा दुसरा घात. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, असं सहज सोप्या पद्धतीने घातांकाचे नियम तुम्हाला माहीत असतील तर तो प्रश्न सुटेल. बघा, पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 4 व 5 या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज सर्वात जास्त आहे? तर बघूया आपण. बघा, काय करायचं आपण की 4 आणि 5 जिथं आहेत बाकीचे अंक 0 करून टाकायचे, म्हणजे 7, 5, 8, 4 ही संख्या आहे. तर 7ला 0 करा, 5, 8ला पण 0 करा, म्हणजे ही संख्या किती झाली हो? ही संख्या झाली 504. दुसरी संख्या बघू. मग येथे पण 7 आणि 8ला 0 केले तर 7, 8, 5, 4, येथे 0, 0, 5, 4 म्हणजेच काय आलं? 54. पुढील संख्या बघा, 7 आणि 8ला 0 केलं आपण तर काय संख्या बनेल? 7, 5, 4, 7, 5, 4, 8. येथे 7 आणि 8ला 0 केलं तर 0, 5, 4, 0 म्हणजेच काय येईल? 540. आणि शेवटचं बघूया आपण. 7, 8, 4, 5, 7 आणि 8ला 0 केलं, 0, 0, 4, 5 म्हणजे येते किती येईल? 45. मग मला सांगा सर्वात मोठी संख्या कोणती येईल? 540. पर्याय क्रमांक 3. सर्वात लहान संख्या जर विचारलं असतं तर आपलं उत्तर काय आलं असतं? पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने स्वाध्याय क्रमांक 1.2 चे संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.3 सोडून घेणार आहोत. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि स्कॉलरशिपची परीक्षा सोपी बनवण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले जे काही मित्र असतील त्यांना पण कळवा. धन्यवाद.